आता पेट स्कॅन करताना कधी-कधी कॉन्ट्रास्ट वापरावा लागतो. आता कॉन्ट्रास्ट म्हणजे काय? तर सीटी स्कॅनला जे औषध वापरतात किंवा जो डाय वापरतात, त्याला कॉन्ट्रास्ट म्हणतात. पेट स्कॅनचं इंजेक्शन दिल्यानंतर साधारण तासाभराने जेव्हा आम्ही तुम्हाला टेबलवर घेतो स्कॅन करता, त्यावेळेला हे सीटी स्कॅनचं इंजेक्शन दिलं जातं. आणि ते इंजेक्शन चालू असताना काही जणांना थोडंसं अंग गरम झाल्यासारखं वाटतं. पण ते गरम होणं हे टेम्पररी असतं. साधारणपणे इंजेक्शन चालू असेल तेवढी 5-10 सेकंद गरम वाटतं आणि लगेच नॉर्मलला येतं. नंतर काही ती गरमी अंगामध्ये शिल्लक राहत नाही. पण काही जणांना मात्र त्या औषधामुळे ॲलर्जी होऊ शकते. आता ॲलर्जीमध्ये मुख्यत्वे अंगाला खास सुटणं, फोड येणं किंवा थंडी वाजून ताप येणं ह्या मायनर रिॲक्शन्स आहेत. जर झाल्या तर त्यांची ट्रीटमेंट इथल्या इथं होऊ शकते. फार सिरियस म्हणावं असं त्याच्यामध्ये काही नाही. पण लाखात एखाद्या पेशंटला असं होतं की अगदी सिरियस रिॲक्शन येतं. मेडिकलमध्ये आम्ही त्याला ॲनाफॅलॅक्सिस म्हणतो. म्हणजे जसं आपण पूर्वीच्या काळी पेनिसिलिनच्या बाबतीत ऐकायचो, पेपरलाही कधी-कधी लिहून येतं की साधं अँटीबायोटिकचं इंजेक्शन दिलं, पेशंट एकदम सिरियस झाला किंवा ICUमध्ये ॲडमिट करायला लागलं, अगदी जीवावर बेतण्यापर्यंत पण जाऊ शकतं. तसंच ह्या औषधाला एक 10 वर्षापूर्वी व्हायचं, पण गेल्या 10 वर्षापासून ह्याच औषधाचा एक नवीन प्रकार म्हणजे नॉन आयोनिक कॉन्ट्रास्ट आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही रिॲक्शनचं प्रमाण खूप कमी झालेलं बघतो. गेल्या साधारण 8 ते 10 वर्षामध्ये आमच्याकडे अशी सिरियस म्हणावी अशी रिॲक्शन एकदाही झालेली नाही. पण तरीही कुठल्या पेशंटमध्ये कधी होईल सांगता येत नाही, त्यामुळे ह्याची तुम्हाला कल्पना असावी. आता ह्याशिवाय काही वेळेला काही पेशंटच्या किडनीवर ह्या डायचा परिणाम होऊ शकतो, पण तोही खूप रेअर साईड इफेक्ट आहे आणि फार कमी पेशंटमध्ये दिसतो. पण तुम्ही जर हायड्रेशन म्हणजे पाणी भरपूर पिलं तर जनरली हा साईड इफेक्ट टाळण्यासारखा असतो.